नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? भाऊराव काशीराम कोल्हे, अच्छा, राहणारे कुठले आपण? वाशिम. अच्छा, व्यवसाय काय करता? मेकॅनिकल मोटरसायकलचा. बरं. आणि वय किती आपलं? 39 वर्ष. काय त्रास होता आपल्याला? हे याचा त्रास होता बॉलचा. बरं. त्याच्या कधी कळला? 2020 मध्ये. 2020 मध्ये. त्रास दोन्ही बाजूला होता? नाही, सुरुवातीला एकाचा त्रास होता, अच्छा. उजव्याचा. बरं. नंतर मग याचा सुरू झाला 1 वर्षात. अच्छा. डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला करण्याकरिता? पहिले डॉक्टरांना दाखवलं नव्हतं. ते असंच दुकानावर कोणी आलं की ते एक आयडिया देत होता. बरं. ते घे, काय घे, काय घे. अच्छा. 2 वर्ष त्याच्यात गेल्यामुळे ते जास्त वाढलं. बरं. आणि नंतर मग आमच्या वाशिमचा एक पेशंट आहे, त्यानं तुमच्याकडे ऑपरेशन केलं. त्यांना सांगितलं औरंगाबाद जाऊन सोळंके सरले भेटायचं. बरं. मग इथं आलं की आपले त्या डब्यातून ऑपरेशन. बरं. पेन किलर इंजेक्शन घेण्यात आले होते? हो, इंजेक्शन. हो. बरं. त्यांच्याबद्दल एक कॉम्प्लिकेशन आली होती. गोष्ट अशी आहे, थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं की जेव्हा आपल्याला सांध्याचा झीज होण्याचा त्रास होतो, त्यांना दोन्ही हिप जॉईंट खराब झाले होते. सांधा खराब झाल्यानंतर कोणाकडून काही सजेशन मिळतं की हे करून बघा, ते करून बघा. त्याच्यामध्ये हेडसांड होते आणि पेन किलर घ्यायची सवय पडते. त्याच्यात पेशंटची काही चूक नसते. आपल्याला भीती असते ऑपरेशनची. ऑपरेशनशिवाय दुसरा कुठलाही मार्ग मिळाला जेणे माझा त्रास दूर होईल अशी अपेक्षा पेशंट ठेवतो आणि मग वेगवेगळे मार्ग प्रयत्न करून बघतो. लोकल दवाखान्यामध्ये जाऊन पेन किलर घेण्याची सवय लागून जाते. बरेच वेळ आपल्याला कमरेत इंजेक्शन दिलं जातं. इंजेक्शन जिथे दिलं जातं तिथे कधी कधी पू निर्माण होऊन बसतो. तसाच थोडासा त्रास त्यांच्याबद्दल झाला होता. तो पू काही दिवसामध्ये जिरून गेला असं त्यांना जाणवलं. ऑपरेशनसाठी आले, त्यांचा तपास झाला, दोन्ही बॉल खराब आहेत हे आढळून आले. वरून बघितलं असता त्वचा दोन्ही साईडला ओके होती, आतमध्ये थोड्याशा गाठी लागत होत्या. स्कॅन करून बघितलं असता आतमध्ये काही नाही आहे असं आढळून आणण्यात आलं होतं. ऑपरेशनची तयारी झाली. ऑपरेशनच्या दिवशी ओपन करून बघितलं असता आतमध्ये जिथे जिथे इंजेक्शन घेतलं होतं पेन किलरचं वारंवार तिथे आतमध्ये पू निर्माण होऊन बसला होता. त्या क्षणी ऑपरेशन आपल्याला टाळावं लागलं. पू आपल्याला साफ करावा लागला. 1-1.5 महिना आपल्याला औषध गोळ्या घेऊन जेव्हा पू क्लिअर झाला तेव्हा आपल्याला ऑपरेशन करता आलं. आणि दुसरं ऑपरेशन किती दिवसानंतर केलं आपण? त्याच्यानंतर आपण 1 महिन्यात करत असतो. बरं. सांगण्याचं तात्पर्य हे की पेन किलर गोळी ज्या आपल्याला घ्यावी लागते आणि पेन किलर इंजेक्शन आपल्याला घ्यावे लागतं, कारण सेम असतं, त्रास होत असतो. गोळी आणि इंजेक्शनमध्ये फरक एवढाच असतो की इंजेक्शन घेतल्यानंतर 5 मिनिटात आराम मिळायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही एखाद्या वेळेस कशा कारणास्तव किडनी स्टोन झाला किंवा काही झाला आणि भयंकर त्रास उठला आहे, सहनच होत नाही आहे, त्या क्षणी इंजेक्शन, पेन किलर इंजेक्शन घेतलेलं ओके असतं. जेव्हा तुम्हाला लांबचा त्रास असतो, रेग्युलरली त्रास होत असतो, तेव्हा इंजेक्शन घेतल्याने वेगळा काहीही बेनिफिट मिळत नाही. तुम्ही गोळी जरी घेतली आणि इंजेक्शन जरी घेतलं, तुम्हाला सेम लेवलचं पेन रिलीफ मिळतो, त्रास तुमचा तेवढाच कमी होतो. पण त्याच्यामुळे हे असे इन्फेक्शन होण्याचे, ॲप्सेस होण्याचे चान्सेस कमी होऊन नसतात गोळी घेतल्यानंतर. पण गोळ्या घेणं किंवा इंजेक्शन घेणं, पेन किलर आपण टाळायला पाहिजे. जेव्हा खरंच खूप जास्त सहन होत नाही तेव्हाच घेतलेलं बरं असतं. त्याची सवय लावू नये, कारण गोळ्या घ्या किंवा इंजेक्शन घ्या, आतमध्ये आपल्या दुसऱ्या अवयवांवर त्याचे दुष्परिणाम होत असतात. आता कसे आहात? आता चांगलं आहे. बरं. ट्रीटमेंट कशी वाटली? एकदम मस्त. व्यवस्थित आहे? व्यवस्थित. चालत फिरत आहात आता? चालतं. बरं.